जन्माला येतात साधी, पण आयुष्य त्यांना असामान्य बनवतं. अशीच एक कथा आहे राकेश सत्ताप्पा चंद्रकुडे यांची. कर्नाटकातल्या तारनोली नावाच्या छोट्याशा गावातून एक कुटुंब महाराष्ट्रात येतं. कागल तालुक्यातल्या कसबा सांगावं या गावात त्यांचं छोटंसं आयुष्य सुरू होतं. परिस्थिती कठीण, संधी कमी, पण जिद्द मात्र प्रचंड. वडील हुपरीत चांदीच्या कामावर आणि घरातला लहानगा राकेश, तोही बसून राहणारा नव्हता. सुट्टीच्या दिवशी मुलं खेळत होती, पण राकेश वीटभट्टी, मजुरी, रंगकाम, कष्ट जिथे तिथे तो. हाच संघर्ष त्याला घडवत होता. मनात एकच ज्वाला, स्वतःसाठी नाही, लोकांसाठी काहीतरी करायचं. मोठा होऊन MIDC मध्ये काम सुरू झालं, पण तिथे पाहिलेल्या अन्यायाने त्याचं आयुष्य बदललं. कामगारांचे पगार अडवे, महिलांवर अन्याय, मदत नाही, आवाज नाही. आणि त्यावेळी मनात एकच विचार, हे बदलणार कोणीतरी, आणि ते कोणीतरी म्हणजे मीच. आणि मग प्रवास सुरू झाला. शाखा अध्यक्षापासून सुरुवात, आणि आज शिवकामगार सेना, शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख या पदावर पोहोचलेला निर्धाराचा माणूस राकेश. कामगाराचा पगार अडकलाय, एक फोन आणि राकेश जाग्यावर. कुणाचं ऑपरेशन, राकेश हॉस्पिटलमध्ये. कुणावर अन्याय, राकेश डोळ्यात डोळे घालून उभाच. आधी ओळख नव्हती, आज अधिकारीही सन्मानाने फोन उचलतात, कारण तो धाक नाही दाखवत, तो सत्याचा आवाज दाखवतो. भाऊ, बहीण, भाऊजी, मित्र सगळ्यांची साथ, आणि सर्वात मोठी ताकद जनतेचा विश्वास. आणि या संपूर्ण प्रवासात 3 माणसांची साथ त्याने कधीही विसरली नाही. प्रकाश सरनाईक, सर्वात आधी राजकारणात उभं केले. MIDC मध्ये अन्याय झाला तेव्हा खंबीरपणे सोबत उभे राहिले. मोहनदादा मालवणकर यांनी शिवकामगार सेनेचं कोल्हापूर जिल्हा प्रमुख, शिवसेना पद दिलं आणि राजकारणात राकेशले ठाम उभं राहायला ताकद दिली. मनसूर पठाण, ज्यांनी बिझनेससाठी सर्वात महत्त्वाची जीवाभावाची साथ दिली, ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल अशी खऱ्या सोबतीची ताकद. ही कथा त्या माणसाची, जो स्वतःसाठी नाही, लोकांसाठी जगतो. राकेश सत्ताप्पा चंद्रकुडे.